ठाणे महानगरपालिकेत महायुती स्थापन करताना जे काही ठरलं होतं त्या चर्चांचा मान राखला जावा आणि ते निर्णय कायम ठेवले जावेत असं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय। वर्तकनगर येथील भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयामध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अर्थसंकल्प 2026 विषयी माहिती देताना झालेल्या पत्रकार परिषदेला उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना नाईक यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करीत असून मुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे। मच्छीमारांसाठी 1200 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार असून पाणी पुरवठा योजनांनाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे। शहरी भागामध्ये 135 MLD तर ग्रामीण भागामध्ये 56 MLD पाणी पुरवठा वाढवण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। वन विभागाच्या कामकाजाबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय की विदर्भातील वाघांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच शहरांमध्ये बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वन खाते सतर्क असून आतापर्यंत सुमारे 450 बिबट्यांना पकडण्यामध्ये यश आलं आहे। त्यापैकी काहींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून लवकरच ठाणे पालघर जिल्ह्यात बिबट सफारी उभारली जाणार आहे। वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठीही कडक उपाययोजना करण्यात येत असून पुढील 3 वर्षांमध्ये परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। असेल तर तशा प्रकारची माझ्याकडे तुम्ही तक्रार करा। महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्ष प्राधिकरण ही एक कमिटी असते आणि त्या वृक्ष प्राधिकरण कमिटीचे आयुक्त त्याचे प्रमुख असतात। त्याच्यामध्ये विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी सदस्य असतात, पर्यावरण प्रेमी पण ते सदस्य असतात। तर त्या लोकांच्या समिती समोर ती वृक्ष तिथून काढण्याची, खरं म्हणजे वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षाचं स्थलांतर करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाने घेतलेली आहे। ज्या वेळेला मोठी रस्ते निर्मिती होते त्यावेळेला तिथले वृक्ष तिथून सगट काढून अन्य ठिकाणी त्याचं रोपण करण्याची भूमिका घेतलेली आहे। चुकीच्या पद्धतीने जर कोणी वृक्ष तोडले असतील तर तुम्ही तक्रार करा, त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्या तोडणाऱ्या लोकांना पनिश करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू।